विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. कष्टाशिवाय यश मिळणार नाहीये, ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा. बर, कष्ट सगळं योग्य दिशेने चाललेलं आहे, पण जेव्हा मेन लढाईची वेळ येते, तेव्हा जर आपण पॅनिक झालो, तर काय होतंय हे पण आपण गेल्या 2 दिवसात बघितलेलं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यातली ना, ही जी 12वी ची एक्झाम आहे ना, ही आपल्याला बरचसं काही शिकवून गेलेली आहे, लक्षात घ्या. एक्झाम अजून झालेली नाहीये. उद्याचा पेपर आहे. मग हा व्हिडिओ मधूनच असा कसा मी अपलोड करतोय? त्याचं कारण आहे, की या क्षणाला सुद्धा मुलं आहेत, की जे आत्मविश्वास गमावून बसलेले आहेत. होत नाहीये त्यांना. ओके, राहू दे, मी रिपीट करतो. मी सुद्धा त्यातलाच होतो. शेवटच्या 2 महिन्यात मी घरी सांगून टाकलं होतं, की मला पेपर द्यायचे नाहीयेत. पण जाऊ दे, वडिलांनी मोटिव्हेट केलं. दुसरा क्लास जॉइन केला. ॲक्चुअली पहिल्या क्लासला भरमसाठ फी भरलेली असताना देखील वडिलांनी मला दुसरा क्लास लावून दिला. आणि तिथं मला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि झालं सगळं ओके. आता मेन पॉइंट काय मला तुम्हाला सांगायचं आहे. जे अजून देखील ज्यांचं कॉन्फिडन्स लेव्हल हायर होत नाहीये, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मग सी-ई-टीला तुम्हाला खरोखर एका दिवसात 3 तासात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स प्लस 11चा पोर्शन सगळं रिवाईज करायचं आहे. आलं का ध्यानात? त्यामुळे ही एक्झाम झाल्यानंतर लगेच तुम्ही सी-ई-टीचा अभ्यास माझ्याबरोबर सुरू करणार आहात. पण आज तुम्ही तुमच्या मनाला काय सांगा बघा, की "बास आत्तापर्यंत मी एवढं केलंय ना, चल आता जे झालंय त्याची रिव्हिजन स्टार्ट कर." हां, आता कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी रिव्हिजन हाच एक मोठा उपाय आहे, लक्षात घ्या. मग हे रिव्हिजन करत असताना काय करणार, की ज्या गोष्टी आपल्याला परफेक्ट येत नाहीत, मी तुम्हाला सांगू का? वेक्टर. वेक्टरमध्ये थेरम कुठले-कुठले आहेत माहिती आहे का? सेमी सर्कल मधला अँगल 90 डिग्री आहे प्रूव्ह करा. त्याच्यानंतर ऑल मेडियन्स आर कॉन्करंट. पुन्हा ऑल काय सांगतो? अँगल बायसेक्टर आर कॉन्करंट. अँगल बायसेक्टर. ऑल अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. पुन्हा सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन लिहू का सर? सेक्शन फॉर्म्युला लिहित नाही. फॉर इंटरनल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. पुन्हा ते आर बार इक्वल्स टू A1T, A2T ते युनिकली एक्सप्रेस्ड ॲज. पुन्हा पॅरलोग्रामच्या काही प्रॉपर्टीज आहेत. अरे बापरे! एवढे थेरम आहेत. त्यातले जे तुम्हाला परफेक्ट येतात ते सोडून द्या. जे अर्धवट केलेत पण जरा अर्धवट लक्षात राहत नाहीत, ते पहिल्यांदा करा. लाईन प्लेनमध्ये अँगल बिटवीन लाईन, अँगल बिटवीन प्लेन, शॉर्टेस्ट डिस्टन्स, फूट ऑफ द परपेंडिक्युलर, शोधा टाइप. अगोदर केलंय, रिवाइज करा. लॉजिक, मॅट्रायसेस, रिव्हिजन स्टार्ट करा. हे लक्षात घ्या. ओके. बरं, अजून थोडासा अभ्यास करू वाटतोय करा. पण आज अजून निदान 4-5 वाजता तरी रिव्हिजन स्टार्ट करा. मग कॉन्फिडन्स वाढेल बाळांनो. रिव्हिजन केली नाही तर कॉन्फिडन्स येणार नाही, हे या स्टेजला लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचं रे बाळांनो, सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगू का? की सेक्शन ए प्लस बी मध्ये थेरम सोडून तरी 30 मार्काचं वेटेज आहे. 36 मार्काचं आहे, लक्षात घ्या. एका दुसरं थेरम आलं म्हणूया आपण. येत नाही शक्यतो जाऊ दे. सेक्शन डी आपल्या हातातले 20 मार्क फिक्स आहेत, लक्षात घ्या. आता राहिलं काय? बरं, कुठले प्रश्न करू? तर याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेत बघा. मी तुम्हाला सांगतो, माझा तो व्हिडिओ सुद्धा बघू नका. जुने 5 पेपर काढा आणि त्यातले प्रश्न करा. कसं करणार? एखादा प्रश्न आला तर पुस्तकात त्या टाइपचे बाकीचे प्रश्न बघायचे, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की हा टॉपिक आपल्याला असा ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी आहे, लक्षात घ्या. शेवटी अटेम्प्ट करायचा मॅट्रायसिस. शेवटी. त्यातही क्रॉस चेक वगैरे काहीही करत बसायचं नाही. टाईम कन्झ्युमिंग आहे ते. बाकीचे पटपट सॉल्व्ह करायचं. तरी तुम्हाला सांगू का? गंमत बघा. किती प्रश्न असतात रे पेपरमध्ये तुमच्याकडे? मला आता पेपर आहे का बघतो माझ्याकडं. ओके, आहे माझ्याकडे एक जुलै 2023 चा पेपर आहे. 2022 चा. 34 क्वेशन्स आहेत. पण 34 अटेम्प्ट करायचे आहेत का? बिलकुल नाहीये. सेक्शन डी मध्ये 5 अटेम्प्ट करायचे आहेत. सेक्शन सी मध्ये 8 अटेम्प्ट करायचे आहेत. 5, 8. सेक्शन बी मध्ये 8 अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, समजून घ्या बरं का आता. सेक्शन डी मध्ये किती 5 होते, नंतर 8 होते, नंतर 8 होते. एम-सी-क्यूज 8 आणि ते 4. करा बघू काउंट जरा. 8 आणि हे 20 झाले ना? म्हणजे 33 क्वेशन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे. किती? 33 लक्षात घ्या. 33. काहीतरी गडबड झाल्यासारखी वाटते मला बरं का. मग ऑप्शन्स किती आहेत कुणास ठाऊक. जाऊ दे तर ठीक आहे. 30 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे म्हणूया आपण. आणि वेळ किती आहे रे तुमच्याकडे? 30 मिनिट, 3 तास ना? सी-ई-टीला 50 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि 1.5 तास वेळ असतो. 1.5 अवर्स. समजून घ्या. क्वेशन डबल, वेळ निम्मा. हे पण डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. तुम्हाला ना फक्त अभ्यास करत राहायचंय. म्हणजे तुम्हाला आता करायचंय काय? ते वेक्टर, लाईन, प्लेन, वेटेज मोठा आहे. त्यातले काही निम्म तर जमेल ना तुम्हाला. ठीक आहे. आणि हो सगळ्यात इम्पोर्टंट काय चुकतं माहितीये का आपलं? मी केमिस्ट्रीचे पेपर चॉईस बघितलंय बरं का.
की आपलं मन मन जे आपलं आहे, त्याचं लक्ष त्याचं कामच आहे, की आपल्याला ते अवघड प्रश्नाकडे घेऊन जातं. जे आपल्याला सॉल्व्ह होत नाहीत ना, ते प्रश्न पहिला फोकस केले जातात. कसं कोणास ठाऊक जादू आहे. मग आपल्याला वाटतं, की पेपर अवघड आहे. हात-पाय गारडून बसतो आपण, टेन्शनमध्ये जातो. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, या स्थितीतून लवकर बाहेर पडायचं. या स्थितीतून लवकर बाहेर पडायचं आणि पेपरकडे लक्ष द्यायचं. खूप सोपे प्रश्न असतात रे. खूप सोपे प्रश्न असतात. आता केमिस्ट्रीमध्ये ना, एफ-सी-सीमध्ये नंबर ऑफ एटॉम किती आहेत विचारलंय. 4 मार्काला सोपा प्रश्न आहे. ते अलील का विनाइल ग्रुपचं पण आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर आले होते. पी-एच प्लस पी-ओ-एच आलं होतं. इंटिग्रेटेड रेट लॉ आला होता. इंटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी पण आलं होतं. हे सोडलं बाजूला. जे आलं नाही तिकडून लक्ष जातंय. अरे, हे अवघड पेपर आहे. म्हणजे थोडक्यात म्हणतो ना रे आपण, बघा तो ग्लासचं उदाहरण सगळे ते देतात. ह्या ग्लासमध्ये एवढं पाणी आहे. अर्धा भरलेला आहे म्हणा. अर्धा रिकामा आहे म्हणूच नका. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा लक्षात घ्या. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शिवाय काही नाहीये. मग आता आता काय करणार? तुमची स्वतःची आता एक काहीतरी स्ट्रॅटेजी करा. ओके. थेरम पुन्हा रिवाईज करा. कुठले करा? डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, इंटिग्रेशन मधल्या प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि वेक्टर. ओके. किती मार्काला येईल? 10च्या पेक्षा तर जास्त मार्काला येईलच ना बाळांनो. येतीलच ना. आणि नंतर मात्र मी सांगतो सेक्शन बीला टार्गेट करा. आय-एम-पी क्वेश्चनच करा. वेक्टर टार्गेट करा. वेक्टरमध्ये ते क्वेशन्स आहेत कोप्लेनर, कोलिनियर, व्हॉल्यूम, एरिया. सोपं आहे ते लक्षात घ्या. फक्त ॲक्युरसी लागते हे लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे. त्यातलं ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करा. सोपे प्रश्न करा. कॉन्फिडन्स वाढवा. ओके. मग आता तुम्हाला चांगली तयारी करायची आहे. कष्टाशिवाय काही मिळणार नाहीये. खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. तुम्ही ते घेताय बघून आनंद होतोय मनाला. पण ह्यात पुन्हा आळस नकोय. 1-2 दिवसाची प्रॉपर रेस्ट घेतल्यानंतर जोरात शेड्यूल तयार करूया आपण. ऑल द बेस्ट.